अनेकांची सकाळ होते तीच मुळी चाय गरमनं. काही चहाप्रेमी तर असे असतात की ज्यांना 24 तासात कोणत्याही वेळी चहा चालतो. मनाला तरतरी आणणारा, मैफिलीची रंगत वाढवणारा, पाहुणचार करणारा, सुखदुःखांच्या क्षणांची सोबत करणारा चहा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलाय. आता तर ब्लॅक टी पासून लेमन टी पर्यंत आणि कावापासून ग्रीन टी पर्यंत विविध प्रकारचे चहा बाजारात आले आहेत. पण तरीही मूळ चहाचं महत्त्व अबाधितच आहे. झोपडीपासून ते उंची राजवाड्यापर्यंत सर्वच ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या चहाच्या विविध प्रकारांवर प्रकाशझोत टाकणारं बी न्यूजचं विशेष वृत्त आजच्या जागतिक चहा दिनानिमित्त. क्यों बोलती हो मेरी जान, कम वक्त दिल है उतावला, ओ चाय का दीवाना ऐसा भाई चाहिए, चाय का दीवाना ऐसा भाई चाहिए, चाय चाहिए हमें चाय चाहिए. आज जागतिक चहा दिन. सकाळी उठल्यानंतर बेड टी घेऊनच अनेकांचा दिवस सुरू होतो. सकाळी नाश्त्यासोबत वाफाळलेला चहा पिताना जणू अमृत ओठांना लावल्याचा भास होतो. सकाळी चहा मिळाला नाही तर अनेकांची चिडचिड होते. मैत्रीची, नातेसंबंधांची सुरुवात करण्यासाठी माध्यम असतो तो चहा. व्यापारी संबंध वृद्धिंगत करतो तो चहा. आपलं काम लवकर व्हावं म्हणून सरकारी बाबूंना ऑफर केला जातो तो चहा. कंटाळा घालवण्यासाठी पिला जातो तो चहा. कामातून थोडासा रिलीफ मिळण्यासाठी किंवा लॉंग ड्राईव्ह मध्ये ब्रेक घेऊन पिला जातो तो चहा. छोट्या छोट्या गोष्टींचं सेलिब्रेशन करण्यासाठी लागतो तोही चहाच. कसलंही कारण नसलं तरी तल्लफाली म्हणून पिला जातो तो चहा. काम असेल तर त्यातून ब्रेक घेण्यासाठी लागतो तो चहा. आणि काहीच काम नाही म्हणून पिला जातो तोही चहाच. अगदी सरकारचं अधिवेशन सुद्धा चहापानानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होतं. मग विरोधी पक्ष ज्यावर बहिष्कार टाकतो तो सुद्धा चहाच. त्याच्याही पुढे जाऊन विशेष उल्लेख करावा लागेल तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. आज देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले नरेंद्र मोदी यांनीही एकेकाळी चहा विक्री केली होती. सुवासिनी कुकवाला मर्दानी चहाला नग म्हणू नये अशी जाहिरातही अनेकांच्या लक्षात असेल. अशा प्रकारे चहानं संपूर्ण चराचर व्यापून टाकलंय. घरातला चहा, ऑफिसमध्ये मिळणारा चहा, दुकानात, कार्यालयात, मैदानावर, रेल्वेमध्ये, हॉस्पिटलमध्ये अशा विविध ठिकाणी मिळणारा चहा वेगवेगळा असला, प्रत्येकाची कारणं वेगळी असली तरी चहा प्यायल्यावर तनामनाला येणारी तरतरी आणि ऊर्जा वेगळीच असते. त्यामुळंच कदाचित चहाला राष्ट्रीय पेय असंही म्हटलं जातं. गाडीवर मिळणारा कटिंग चहा ते 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणारी टी बास्केट अशी चहाची कितीतरी रूपं पाहायला मिळतात. बाजारात 150 रुपयांपासून 15 लाख रुपये किलोपर्यंतचा चहाही उपलब्ध आहे. आता बदलत्या काळानुसार विविध प्रकारचे चहा पिले जातात. यामध्ये ग्रीन टी, हर्बल टी, कावा, ऑर्गॅनिक टी, ब्लॅक टी, लेमन टी, स्लिमिंग टी, आईस टी, तंदुरी चहा, बासुंदी चहा असे चहाचे विविध प्रकार आहेत. आलं, तुळस, वेलदोडे आणि गवती चहाची पानं टाकून केला जाणारा चहाही सर्रास पिला जातो. आपल्या देशाबरोबरच श्रीलंका, व्हिएतनाम, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, युगांडा, टांझानिया, आफ्रिका या देशांमध्ये चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं जरी कठीण असलं तरी चहाची पहिली नोंद चीनमध्ये आढळते. सुमारे 1500 वर्षांपूर्वी चीनमध्ये पहिल्यांदा चहाचा शोध लागला. त्यानंतर जगभर चहा पसरला. भारतात मात्र इंग्रजांनी चहा आणला. 2020 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघानं 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून घोषित केला. चहामधल्या टॅनिन या घटकामुळं शरीराला तरतरी आणि स्फूर्ती येते, तर चहामधले अॅमिनो ॲसिड्स हा घटक डोक्याला शांत ठेवतो. चहातले फ्लोराईड घटक हाडांना मजबूत करतात. विशेषतः ब्लॅक टी आणि ग्रीन टी शरीरासाठी उपयुक्त असते. एकूणच अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करणाऱ्या, जीवनातले अनेक क्षण चिरंतन बनवणाऱ्या अमृततुल्य चहाचं मानवी आयुष्याशी अतूट आणि गोड नातं आहे एवढं मात्र नक्की.
बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी.